मित्रांनो, स्वागत आहे. काय मैदान चालू आहे बलवडी या ठिकाणी जिल्हा सांगलीमध्ये. सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सगळे टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळाले. सुरुवात करूया. सेमीफायनल 7 झाले त्या ठिकाणी आणि 7 सेमीमध्ये असे कोणते नंदी आहेत ते फायनलसाठी पात्र झाले, क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आणि मेगा फायनलसाठी पात्र झाले. सुरुवात करूया आपण सेमीफायनल 1 पासून. सेमीफायनल 1चा निकाल. सेमीफायनल 1मध्ये सुंदर अशी लढत झाली. सुंदर अशा लढतीचा निकाल आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे सचिन आणि लक्षा. पुशेगावची 1 नंबरची जोडी. काय गाडी पळाली, सुट्टी गाडी पळाली बा. ही गाड्यावर बांबोडेकरांनी ही गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेले. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला, कारण की डोळ्याचं पारणं फेडलं म्हणावं लागेल. कसली गाडी पळाली, डोळ्याचं पब्लिकनं गाडी होती ही. त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलला म्हणजेच 2 नंबरला उतरलेली गाडी आहे एम नाना यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला राजासोबत साखरवडीकरांचा बावऱ्या. ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि मेगा फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. सो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आणि मिलट्रॅप शिंकारांचा चित्र्या. ही गाडी जी आहे ती मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तिन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे दादा सरकार तसेच वाघवाडीकरांचा रोमन पळाला आणि त्या रोमनसोबत राजा पळाला. रेटरेकरांचा राजा आनंदप्पा पैलवान, मदन पैलवान रेटे यांचा राजा पळाला. राजा आणि रोमनची गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी या गाडीने धडक मारलेली आहे. ही गाडी जी आहे ती बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केली आहे. क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळाला शिरसवडीकरांची रायफल आणि बादल. ही क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र आहे आणि मेगा फायनलसाठी गाडी पात्र आहे. तास क्रमांक 3 वरून धावली गाडी सुंदर भारत. ही विठ्ठल नानांचा घरचा साज, अजय शेटे यांचा घरचा साज. हे तिन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय. सेमीफायनल 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी मादळ मुठीकरांचा शिक्रा पळाला आणि त्याच्यासोबत सुंदर पळाला. तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी भैरव आणि सुंदर. ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र आणि मेगा फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे. त्यात ती गाडी सगळ्याच कॅन्सल झालेल्या आहे, कारण की ते गाड्या फॉलदार झालेल्या आहेत. बाकीच्या दोन्ही गाड्या सरळ आलेल्या आहेत. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल. 4मध्ये सुंदर अशी लढत झाली. या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं आणि आहे असा हा बाळासाहेब माने घरणीकरांचा हिंद केसरी राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला डोरलेवाडीकरांचा मल्हार. गाडी पब्लिकनं लागलेली तरीही राजाने हार मानली नाही आहे. राजाचा आणि राजासारखाच राज्य करेल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. काय डोळ्याचं पारणं फेडलं घरणीकरांच्या राजाने. हा फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे घरणीकरांच्या राजाची आणि मल्हारची डोरलेवाडीकरांच्या. क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी शिरवडेकरांचा निशाण आणि त्याच्यासोबत पळाला मसूरकरांचा शंभू. ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि मेगा फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी स्वराबू दावले यांचा माणिकराव आणि त्याच्यासोबत कोण नंदी पळाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल. 5मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि त्या बकासूर सोबत पळाला घाणंदकरांचा बाब्या आणि बकासूरची गाडी जी आहे ती आज फायनलमध्ये धडक मारलेली आहे. गाडी पब्लिक न लागली तरीही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सलग पळतो, सलग 4 ते 5 दिवस पळतो आणि कधीच जमत नाही, त्यालाच माहीत नाही आपण किती पळतोय. असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरीचा हा डोंगर रचलेला असा हा बकासूर आणि आज डोळ्याचं पारणं फेडलं पब्लिकनं पळून या बक्यानं आपल्या. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते आज बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा. फायनलसाठी धडक मारली. क्वार्टर फायनलसाठी गाडी पळाली बकासूरच्याच सेमीमध्ये. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी येळगावकरांचा बागड पळाला आणि त्या बागडसोबत पळाला कल्लेढोणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव पळाला. गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र आणि मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. घाणंदकरांचा घरचा साज. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी दुर्गा आणि गोकुळ. हे तिन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 6चा निकाल घेतोय. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे लखन आणि भुंगा यांनी बाजी मारलेली आहे. फायनलमध्ये सुट्टी गाडी आली. गाडी कदाचित ही गाडी हरली असती जर आहे ही 2 नंबरला गाडी म्हणजे क्वार्टर फायनल गाडी उतरली घोटच्या सार्जेची आणि दादा सरकार यांच्या सार्जेची. ही गाडी जर मध्ये असती तर काटाकीर लढत बघायला मिळाली असती, परंतु भुंगा आणि लखन यांनी दाखवून दिलं की ते टॉपचे आहेत आणि आज गाडी पळाली.
हे होते 1 ते 6चे निकाल. 7चा निकाल जो आहे तो थोडासा पेंडिंग आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.